नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, आज आपण साधे सोपे आज कारले बनवणार आहोत. हे गावाकडचे साधे गावठी कारले, असे छान हिरवे हिरवे गार असे मस्त कारले आज वेलाचे तोडलेले आहे. तर साधे हे कारले आज आपण काळ्या मसाल्याचे बनवणार आहोत. एकदम मटणासारखे असे काळ्या मसाल्याचे छान. तर आज बघा, हे कारले आज आपण प्रथम आहे ना मैत्रिणी, हे कारले आपण कापून घेणार आहोत आणि शिजायला लावणार आहोत. तर साधे सोपे आज काळ्या मसाल्याचे कारले आज आपण बनवत आहोत. तर आता हे कारले मी कापून आणि त्याच्यात मीठ भरणार आहोत आणि शिजायला लावणार आहे. मैत्रिणींनो, कारल्याच्या भाजीसाठी काय काय मसाला घेतलेला आहे, हा साधा आणि सोपा कारल्याच्या भाजीचा मसाला. तर हे बघा, त्याच्यासाठी पहिली ही मसालपुडी घेतली आहे मटण मसाल्याची. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे कांदा भाजण्यासाठी आणि कोथिंबीर घेतली, लसूण घेतला, खोबरं घेतलं किसून, धणे घेतले आणि ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा हा कढीपत्ता घेतलेला आहे आणि मीठ आणि बस ह्या मिरच्या. तर हे बघा, हे साहित्य आपण काळा मसाला बनवण्यासाठी घेतला आहे. साधं सोपं या काळं कारलं बनवणार आहोत ना आपण मटणाच्या भाजीसाठी, त्याच्यासाठी हा मसाला काढला आहे. तर आता हा मसाला आपण छान असा मस्त तव्यावर तळून घेणार आहोत. आणि झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त मटणाला मागे सरणारी अशी छान अशी मस्त कारल्याची भाजी बनवणार आहोत. तर हे बघा, हिरवे हिरवे गार असे मस्त छान असे कारले आज आपण बनवणार आहोत. तर साधी सोपी आज आपले मटणाच्या पद्धतीने कारल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर चला मैत्रिणी, कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवत आहे. साधी आणि सोपी आपली कारल्याची भाजी. तर हे बघा मैत्रिणी, असे छानसे असे कारले आपण हे चिरलेले आहे. हे बघा, ह्या पद्धतीने असे चिरलेले आहे. आता आपण याच्यामध्ये छान असं सर्व कारल्यात असं मीठ भरणार आहोत. म्हणजे मीठ भरल्याने कडू लागत नाही कारले. असं सर्व यांच्यामध्ये मीठ टाकायचं. तर चला, असे सगळे मीठ भरून घेणार आहे, शिजायला लावा. तर हे बघा, असे छान असे मस्त आता मीठ भरून घेतलेले आहे. आता शिजायला लावून देऊया आपण हे कारले. तर हे बघा मैत्रिणी, आता याच्यामध्ये आपण कारले असे सगळे ठेवणार आहोत. आणि छान असं आता त्याच्यात एक ग्लासभर पाणी टाकून हे कारले आपण गॅसवर शिजायला लावणार आहोत. तर हे मस्तपैकी कारले आपले शिजणार आहे. त्या मैत्रिणी, छान असे गॅसवर आता कारले शिजण्यासाठी टाकलेले आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी आता आपण झाकण ठेवणार आहोत. कारले याच्यावर मस्तपैकी छान आता हे आपले कारले शिजत आहे. तर चला, तोपर्यंत मैत्रिणी आपण हा काळा मसाला तोपर्यंत आपण हा छान असा आता तळून घेऊया. कांदा भाजून घेऊया तव्यावर चांगला खरपूस आणि खमंग हा मसाला आता आपण तळून घेणार आहोत. काळ्या मसाल्याची भाजी झणझणीत आणि चमचमीत मटणाला सारणारे असे आपण काळ्या मसाल्याचे कारले बनवणार आहोत. तर चला, आता मसाला भाजून घेऊया. कारले शिजूपर्यंत मसाला भाजून घेऊया. तर चला मैत्रिणी, आता आपण तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण आता कांदा भाजणार आहोत. आता तव्यावर प्रथम आपण कांदा टाकणार आहोत भाजायला. आता पहिले कांदा चांगला भाजून घेऊ. मस्त असा छान कांदा भाजायचा. तर काळा मसाल्याचं आपण कारलं बनवणार आहोत. साधा आणि सिंपल आपला काळा मसाला आता तयार करणार आहोत. तर असा कांदा भाजूपर्यंत, लाल होऊपर्यंत आपण कांदा असं सारखा परतून घ्यायचा, म्हणजे हलवत राहायचा. हे बघा, आता
तर चला आता आपण मसाला तळून घेणार आहोत कांदा भाजल्यानंतर. तर मसाला कसं तळतात तो तुम्हाला सर्व मसाला मी दाखवणार आहे. साधा आणि सोपा आपला काळ्या कारले बनवण्यासाठी मसाला काढलेला दाखवला. आता भाजून घेणार आहोत चांगला असा मस्त खरपूस आणि खमंग. ते बघा असं छान असं मस्त भाजायचं. परत थोडंसं तेल आपण टाकणार आहोत भाजायला. तेल टाकल्यामुळे लवकर कांदा भाजतो, लालसर आणि छान असा भाजतो. तर आता ह्यो कांदा आपण असा थोडासा बाजूला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रथम धने टाकणार आहोत. खडा मसाला मी नाही टाकणार मैत्रिणी, कारण आपण हा मसाला घेतलेला आहे ना, मग खडा मसाला टाकायचा नाही. आता इथं छान असे लालसर भाजणार आहोत. लय काळा नाही करायचा मसाला, असं थोडा लालसर. तर असे काळ्या मसाल्याचे कारले छान लागतात खायला, एकदम मस्त. आरोग्याला चांगले असणारे कारले. हे बघा असं भाजून घ्यायचं. बघा लालसर धने आणि कांदा बी असं लालसर मस्त झालेला आहे. आता याच्यावर आपण काय टाकणार आहोत, आपण सोल्याला लसूण बी टाकणार आहोत. परत असं थोडंसं असं भाजून घेणार आहे, थोडासा बाजूला करणार आहोत. मिरच्या बी टाकणार आहोत. या मिरच्या सुद्धा असा बाजूला करणार आहोत. थोडंसं तेल टाकणार आहोत आपण. त्याच्यामध्ये हे बघा खोबरं टाकणार. छान असं सर्व मसाला असा मस्त असा झणझणीत आणि खरपूस असा भाजून घेऊ. कारल्याचा मसाला आपण काळा मसाला करतो, मटणाचा वेगळा असतो, कारल्याचा वेगळा असतो. काय घ्यायचं काय नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचा मसाला असतो. तर हा कारल्याचा मसाला साधा सोपा आपला गावाकडचा आहे. तर चला आता आपण चांगला खरपूस आणि खमंग मस्त भाजून घेऊया. बघा मैत्रिणी, खरपूस आणि खमंग असा मस्त मसाला आपला भाजलेला आहे. लय काळा बी नाही झालेला, एकदम मध्यम असा चॉकलेटी कलरचा आपण भाजून घेतला. तर अशा प्रकारे मसाला आपला भाजायचा झालाय. आता आपण काढून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, आपण हा मसाला काढलेला आहे. आता याच्यामध्ये आपण वरून मीठ टाकणार आहोत आणि हळद बी टाकणार आहे. आता या मसाल्यात आपण खोबरं वगैरे सर्व टाकलेलं आहे. आता त्याच्यावर कोथिंबीर बी टाकणार आहे. तर या प्रकारे असा साधा सोपा आपला कारल्याचा मसाला आपण आता काढला आणि हा मस्त असा छानपैकी आता आपण मिक्सरमध्ये दळून काढणार आहोत. हे बघा मैत्रिणी, आपला छानसा असा काळा मसाला आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आता चला आपण कारले शिजले का बघूया. चला आता आपण कारले शिजले का बघूया. तर हे बघा मैत्रिणी, छान असे कारले आपले आता शिजलेले आहे. तर आता आपण हे कारले काढून घेणार आहोत. तर गरम गरम कारले आता हे काढून घेऊ. हे बघा मस्त असे शिजले. तर आता आपण हे सगळे कारले असे हे काढून घेऊ ताटामध्ये. एक एक करून सर्व. चला मी ओतूनच घेत आहे पकडून. ते कारले असे हे बघा. आता हे कारले काढले नाही ना मैत्रिणो, याचे हे आपण हे कडू पाणी आहे ना, हे सर्व काढून घेणार आहोत, याच्यात टाकून घेणार आहोत. हे कडू पाणी असतं त्याचं कारल्याचं. आता बघा हे कारल्यावर परत आपण आता थंड पाणी टाकणार आहोत. छान असे कारले आता धुवून घेणार आहोत, म्हणजे याचं सगळं करसर आणि कडू सगळं निघून जातं. छान असे धुवायचे
पूर्ण कारले असे छान पाण्यामध्ये धुवून घेणार आहे. आणि एक एक कारलं असं हे बघा असं पिळणार आहोत. तर असे करून आपण सर्व कारले असे पिळून घेणार आहोत एकखटी. म्हणजे असं पिळल्यानंतर याच्यातलं सर्व कडू पाणी पडून जातं आणि मग नंतर याच्यात आपण मसाला भरणार आहोत. तर चला मी तुम्हाला ते मसाला भरताना दाखवत आहे. पण आपण छान असे कारले पिळून घेतलेले आहे आणि हा मसाला घेतलेला आहे. तर आता हा मसाला असा मस्तपैकी ह्या कारल्यांमध्ये सर्व आपण असा भरणार आहोत. एक एक करून सगळ्या कारल्यात असा मसाला भरायचा. पूर्ण असा मसाला छान असा भरून घ्यायचा आहे पूर्ण कारल्यामध्ये. ते हे बघा. तर ह्या पद्धतीने आपण सर्व कारले आता भरून घेऊया. हे बघा मैत्रिणी, छान असे कारल्यात आपण हे सगळं काळा मसाला भरलेला आहे. आता आपण पटदिशी काळ्या मसाल्याची कारल्याची भाजी आता तयार करणार आहोत. साधी आणि सोपी. मैत्रिणी, आता कारले बनवण्यासाठी आपण ही कढाई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅसवर. आता हे बघा या पद्धतीने आपण तेल टाकलेलं आहे. आता हे तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यात कढीपत्ता टाकणार आहोत फोडणीला. छान आता कढीपत्ता आपला तडका होत आहे. आता कढीपत्ता आपण छान असा हलवून घेऊया. मस्त असा कढीपत्ता आपण हलवून घेतलेला आहे. तर आता आपण त्याच्यात काय टाकणार आहोत, हा लाल मसाला आणि थोडासा काळा मसाला आपला हा टाकणार तिखट लागण्यासाठी. आणि हा एव्हरेस्टचा मसाला टाकणार आहोत. आता छान असं आपण हलवून घेणार आहोत. साधं सोपं आपलं काळ्या मसाल्याचं कारलं आपण कसं बनवत आहे. तर मैत्रिणी, या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता आपण मैत्रिणींनो याच्यात कारले सोडणार आहोत. असे मस्त आता हे कारल्याचे फ्राय करून घ्यायचे छान असे झणझणीत आणि चणचणीत त्या प्रकारे. थोडासा गॅस बारीक करायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने कारले असे सुंदर आणि एकदम मस्त असे लागणारे कारले आपण आज बनवत आहोत. तर याच्यावर आपण मसाल्याचं जो आपलं मसाल्याचं पाणी असतं ते पाणी आपण टाकून आहोत. परत एकदा टाकून घेणार आहोत. मित्रांनो, किती छान असे कारले आपले बघा. मस्त असे कारले आपले हे काळ्या मसाल्याचे परतले आहेत. तर आता याच्यात आपण थोडंसं आपल्या मसाल्याचं पाणी टाकणार आहोत. जो मसाला आपण धुतो ना, गावाकडे मसाल्याचं पाणी टाकतात वरून. तर हे बघा आपलं मसाल्याचं पाणी मिक्सर धुतल्यानं. आता याच्यामध्ये छान असे आपण हे कालवून घेतलेलं आहे. तर हे मस्तपैकी आता थोडेसे याच्यावर शिजून देणार आहोत. हे बघा मैत्रिणी, आपलं हे कारलं छान असं होत आहे. तर बघा या पद्धतीने तुम्ही काळ्या मसाल्याची कारल्याची भाजी बनवून झणझणीत आणि चमचमीत आणि खायला एकदम छान अशी टेस्टी. तर या प्रकारे तुम्ही बनवा. अशी मटणाला सारणाऱ्या बाजूला असं छान असं मस्त कारल्याची भाजी. तर आता याच्यावर आपण थोडं 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत मैत्रिणी. तर चला, हे झाकण ठेवलेलं आहे. आता आपण झाकण काढून बघूया कारल्याची भाजी कशी झालेली आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने अशी छान अशी कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. तर बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सुट्टी आपली कारल्याची भाजी. आता याच्यावर थोडा आपण गॅस बारीक करणार आहोत, म्हणजे तेलाची तरी त्याच्यावर येणार. आरोग्याला चांगलं असणारं कारलं झणझणीत आणि चमचमीत असं आपण मस्त केलेलं आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खाऊन बघा. काळ्या मसाल्याचं कारलं आता मस्त असं हलवून घ्यायचं.
तर ही कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. तर या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली कारल्याची भाजी, झणझणीत आणि चमचमीत. हे बघा किती छान अशी तरी यायला सुरू झालेली आहे. तर हे आपल्या भाजीवर, तर ही भाजी आपली कारल्याची तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. काळ्या मसाल्याचं कारलं. तर हे बघा मैत्रिणी, आपलं कारले तयार झालेले आहे. काळ्या मसाल्याची झणझणीत आणि चमचमीत अशी कारल्याची भाजी. तर हे बघा आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे.